करायला तयार होत. राम आणि श्याम नावाचे दोन मित्र होते बरं का. ऐका, एक मार्मिक दृष्टांत आहे. एवढा दृष्टांत जरी ऐकला तर तुमच्या जीवनात कल्याण होईल. लोक म्हणतात कीर्तन ऐकून कल्याण, मी दृष्टांत एवढा दृष्टांत ऐका. राम आणि श्याम नावाचे दोन मित्र. शेठजी, दोन मित्र राम नाम आणि श्याम नावाचे. एक मृदंग वाजवायचा बरं का बुवा, आणि एक गायन करायचा. अख्ख्या परिसरामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव होतं. पण घडलं काय, वडील बालपणातच गेले. फक्त आई होती, पण आई अशी होती महाराज, म्हातारीच्या गळ्यात माळच नव्हती. मग त्या राम आणि श्यामला खूप मोठा प्रश्न पडला. म्हणले करावं तरी काय, डीपीवरच अंधार, डीपीवरच अंधार. म्हातारी काही माळ घालत नाही, देवाचं काही नाव घेत नाही. एकदा तरी आपल्या आईने राम म्हणलं पाहिजे, आणि आईने एकदा जरी राम म्हणलं तर आपलं कल्याण झालं. मग गावातच सप्ताह होता, आणि नेमकं योगायोगाने महेश महाराज, संदीप महाराज, पवन महाराज गावात आलेले होते. त्यांनी सांगितलं, महाराज मंडळी, आमची आई देवाचं नाव घेत नाही, एकदा आईच्या मुखातून देवाचं नाव आलं पाहिजे. असं करा, मी 7व्या दिवसाची पंगत घेतो. 7व्या दिवशी गजाननदास महाराजचं कीर्तन आहे, आणि मग पंक्तीच्या दिवशी तुम्ही आमच्या घरी आले की माथारीला फक्त राम राम घालायचा. महेश महाराज म्हणले काय हरकत नाही. संदीप महाराज म्हणले काय हरकत नाही. आणि मग दुपारचं गाथा भजन झालं. गाथा भजन झाल्यानंतर ही महाराज मंडळी घराकडे जेवायला निघाली. दारामध्ये पाट टाकलेला होता, बादली ठेवलेली होती. महाराज मंडळीने हातपाय धुतले, चूळ भरली, आणि नेमकाच पाय पायरीवर टाकला येताय तेवढ्यात संदीप महाराजच्या लक्षात आलं की आपल्याला माथारीला रामराम घालायचं. संदीप महाराजांनी माथारीकडे पाहिलं तर माथारी नुसती अशी पाहत होती. संदीप महाराजाला वाटलं आता आपलं काही खरं नाही. म्हातारी अशी पाहत होती, पण संदीप महाराजांना वाटलं राम राम तर घालायचा. संदीप महाराजांनी दुसऱ्या पायरीवर पाय टाकला आणि सांगितलं, वा आई साहेब, काय तुमची कुसधन्य आहे. काय मुलगा तुमचा मृदंग वाजवतो. मला माहिती आहे किती साधना करावी लागते मृदंगासाठी, पण माझ्यापेक्षाही सुंदर वाजवतो. महाराष्ट्रामध्ये नाव केलंय. काय तुमचा मुलगा गायन करतो. काय कुस तुमची धन्य आहे. राम 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 राम. गावात आल्यावर तर राम राम घाला, कवा भेटी होती ना भेटी. राम राम. हा, मला 4दा घालावं लागला, तेव्हा एकदा घातला संतोष तुम्ही राम राम. वाशिमात भेटल्यावर घालता का नाही का राम राम. संदीप महाराज पुढे गेले. तेवढ्यात मग महेश महाराज आले. महेश महाराजांनी चूळ भरली, पायरीवर पाय टाकला की ध्यानाला राम राम घालायचा. आता म्हणलं या बोकडं पाहून घातला नसेन, पण एवढा राज सुकुमार मदनाचा पुतळा पाहून तरी मग तरी राम राम घालत. महेश महाराजांनी सुद्धा वर्णन केलं, सांगितलं आजी राम राम. पवन महाराजांनी राम राम घातला. मथारीच्या मुखातून शब्दच नाही. यांनी राम राम घालायचा, पण मथारी एवढी पुढची होती महाराज. ते म्हणायचे राम राम, मथारी म्हणायची वेलकम. राम राम वेलकम, राम राम वेलकम. वारकरी जेवण करायला बसले, प्रसादही झाला. त्यांनी सांगितलं काय तुमची म्हातारी, आम्ही राम राम म्हणतो, म्हातारी वेलकम करते. तुमची म्हातारी अपडेट झालेली आहे, तुमची म्हातारी अपडेट झालेली आहे. म्हणले महाराज मंडळी जाऊ द्या, काही करा, पण राम राम जरी नाही आलं तर जे हरी तरी म्हातारीच्या मुखातून येईल. तुम्ही काय करा, प्रसाद झाला, आता पान सुपारी झाली, आता जाताना म्हातारीला जे हरी घाला. संदीप बुवा म्हणले, बुवा तुमची म्हातारी आम्ही जे हरी घालून म्हातारी तर दुसरंच काही म्हणलं आपण घालत नाही. महेश महाराज तुम्ही घाला. महेश महाराज म्हणले आपणही घालत नाही. पवन महाराज म्हणले मी तर कसाच घालत नाही, दोघंच घालत नाही, तुम्ही घ्यायला घालू. मग ते राम आणि श्याम म्हणले, बघा 50 रुपये दक्षिणा वाढवून घ्या, 50 खोके तिकडं नाही, 50 रुपये दक्षिणा वाढवून घ्या, पण मथारीला जाताना जय हरी घाला. त्यांनी पान सुपारी घेतली, चप्पल पायात घातली, सांगितलं आई साहेब जशी तुमची मुलं आहेत का नाही तशाच तुमच्या सुना आहे. काय प्रसाद केला होता गोड. अहो सुग्रण आहेत तुमच्या सुना. काय ते भजे, काय ती खीर, काय ते लाडू, काय त्या करंज्या. म्हातारी नुसती पायाची. ऐका, इथं बसलेल्या प्रत्येक म्हाताऱ्याला माझी विनंती आहे, ज्या दिवशी तुमच्या घरात सून येईन ना त्या दिवसापासून सुनेचं कौतुक करायला सुरुवात करा. ती सून तुम्हाला आईसारखी सांभाळल्याशिवाय राहणार नाही.
पण महाराज या म्हाताऱ्या लय वाकड्या गाठीच्या आहे, लय असा पाणी पडाव महाराज तिकडं असा रप 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 रप, आणि म्हाताऱ्या मग त्या पाण्यात धरल्या पाहिजेत रातभर. एक सांगू तुम्हाला, लेकीचं कौतुक करणं बंद करा. लेक तुमच्या घरातून गेली, विषय संपला. लेक तुमच्या घरातून गेली, कौतुक करणं आता बंद करा. ज्या दिवशी तुमच्या घरात सून आली त्या दिवसापासून आपली लेक समजून तिचं कौतुक करायला लागा. ती सून सुद्धा तुम्हाला तिच्या आईसारखं तुम्हाला आई म्हणून सांभाळेल, आणि कुठल्याच घरात भांडण होणार नाही. म्हातारी सूनचं नाव घेतलं तर म्हातारीने ते घुबडीसारखे डोळे केले. संदीप महाराजाला वाटलं बरं झालं रातच्या नाही आलो. महाराज पुन्हा महेश महाराज आले. आजी वा 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 वा, काय तुमच्या सुना, काय ते भजे, काय ती खीर, काय ते करंजान, काय ते लाडू. जय हरी येतो. संदीप महाराजांनी जय हरी येतो, जय हरी येतो. महाराज मंडळी जय हरी घालायची, म्हातारी म्हणायची बाय 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 बाय. राम आणि श्यामने डोक्याला हात लावला, म्हणले बाबा राम राम घालाव तर वेलकम म्हणते, आणि जय हरी घालाव तर बाय बाय करते. ही म्हातारी मेली पाहिजे. मेली म्हातारी. अशी म्हातारी ठेवायची कशाला जे दिवस. ती पारायणाला बसत नाही, भागवताला येत नाही, कथेला येत नाही, कीर्तनाला येत नाही. काय करायची अशी म्हातारी. मेली म्हातारी. आता म्हातारी मेल्यानंतर यांना असं वाटलं आपल्या आईच्या हस्ती तरी आपण कुशावरती लावू. आणि मग नाशिकमध्ये एक मित्र होते, त्या मित्राला फोन केला, म्हणले बाबाजी कुछ क्रियाविधी बनानी आहे, काहीतरी क्रिया करायची आहे, काही पूजापाठ करायचा आहे, आईच्या हस्ती घेऊन येतो. निघाले हस्ती घेऊन. पण संतोष महाराज जाताना त्यांनी हस्तीचं काय केलं होतं, चूर्ण तयार केलं. मिक्सरमध्ये काढल्या, त्याचं चूर्ण केलं आणि एका डब्बीत भरलं, आणि ते हस्ती घेऊन निघाले. आता नाशिकला गेल्यानंतर संध्याकाळचे 5:30-6 वाजले, आणि मग सकाळी पूजाविधी करायची. ती बॅग एका कोपऱ्यात ठेवली, महाराजाच्या आश्रमात झोपले. झोपल्यानंतर सकाळी पाहतात तर कपडे एका इकडं, थैली एका इकडं, आणि मिळच नाही. हातभर कपडे जाऊ द्या, थैली जाऊ द्या, म्हणले डब्बी. म्हातारीच्या हस्ती तर मस्तारीच्या हस्ती सुद्धा गायब. आणि मग ते दोघंही भाऊ महाराजाकडे गेले. काय महाराज तुमचा आश्रम आहे, आमची पिशवी उचकली कोणीतरी, काय वारकरी आसरा येतात का असे. महाराज म्हणले भडकू नका, पिशवी दुसरी तिसरी कोणच उचकली नाही, पिशवी आमच्या बायकोनी चकली. आमच्या बायकोला म्हणले वारकऱ्याच्या पिशव्या उचकायची लय मोठी सवय. आवाज दिला बायकोला. आता ती महाराजाची बायकोची. महाराज डीपी सारखीच गरम होती. हो इकडे या. आवतच आणली. काय त्या वारकऱ्याची पिशवी उचकली का. ती म्हणले हो. मग त्याच्यात डबी होती ना. ती म्हणली डबी 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 काय करताय. म्हणले मीच उचकली सकाळी. सकाळी मला मंजन गावत नव्हतं, सापडत नव्हतं, मी उचकली म्हणले. आणि मग त्याच्यात ती डब्बी होती, आणि मग ते पांढरं पांढरं दिसलं मला, असं कोलगेट वाटलं. असं कोलगेट आहे असं वाटलं म्हणले. आणि मी त्यांना दात घासले. त्या दोघांनी कपाळाला हात लावला. म्हणले म्हातारी या बाईच्या तोंडात गेली पण कुशावरतीत नाही गेली. ऐका, असे जे जीव आहेत त्यांचा उद्धार कठीण आहे. अशा जीवांसाठी माझ्या ज्ञानोबाऱ्यांनी फक्त नुसतं तुम्ही हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी असं जरी म्हटले तरी तुम्हाला माझे ज्ञानोबाऱ्या मुक्तीच्या पंक्तीला बसवतात, मुक्तीच्या नाही.